लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीला आता टोकाचा संघर्ष सुरू झालेला आहे। विरोधकांच्याकडे प्रधानमंत्रीपदाचे 10 उमेदवार आहेत। आमच्याकडे तिसऱ्यांदा भारताचा पंतप्रधान व्हावा म्हणून मोदीजी हे प्रभू रामचंद्राचे भक्त म्हणून एकच उमेदवार आहेत। याच्यामध्ये 6-6 महिन्याचे 10 पंतप्रधान करायचे आणि त्यांना देश कळोस्तर दुसऱ्यांनी बदली करायची, हे खूपच वाईट आहे। त्यापेक्षा ज्यांना देश समजला आहे, तिसऱ्या नंबरवर भारताला महाशक्तीचा दर्जा निर्माण करून देणार याबद्दलचा आत्मविश्वास आला आहे। प्रभू रामचंद्राचं मंदिर असो, रामा कांबळेचं घर असो किंवा कांबळेसारख्या 4 कोटी घराची निर्मिती असो, फिजन समजलेला स्वतःच्या कुटुंबाचा सातबारा मजबूत करण्यापेक्षा देशाचा सातबारा मजबूत करणारा नेता भारताचा तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावा एवढीच आम्हा सर्वांची अपेक्षा आहे। ते घडणार, त्यामध्ये यश येणार, अयोध्येच्या रामाचा आशीर्वाद मिळणार याची खात्री वाटते। नमस्कार। माढ्यामध्ये काय होईल सर? सगळे दोन्हीही जागा अधिक बहुमतानं निवडून येतील। मोहिते पाटलांचं काय पराभव जाणवणार नाही? पण पुढच्या 50 वर्षाचं अमर अकबर अंतेनी म्हणून 3 जण मोठा दावा करतायत। पुढच्या 50 वर्षाचं व्हिजन शिंदेसाहेब असोत, पवारसाहेब असोत आणि आपले विजयदादा असो, 3ही मोठी माणसं आहेत, अनुभव मोठा आहे। घर पायाला भिंगरी बांधून अवघ्या जिल्ह्यात फिरून जिल्ह्याचं चित्र बदलून टाकू असं त्यांचं स्वप्न आहे। पुढच्या 50 वर्षाचं नियोजन त्यांनी केलेलं आहे। या अशा वयात त्यांच्या धाडसाचं मी कौतुक करतो। पण पन्ना प्रमुख, वार्ड प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि सुपर वॉरियर्स अशा पद्धतीनं एका बूथवर मोठ्या कष्टानं उभी राहिलेली ही तरुणांची फळी आपल्या पुढच्या भविष्याचं इतिहास कसा असावा त्याचं बेसमेंट करण्यासाठी धडपडत आहेत। अशा वेळेला तरुणाईच्या शक्तीला साथ देणं हेच अधिक शहाणपणाचं आहे। त्यामुळं ज्यांना देश समजला आहे, ज्यांनी राष्ट्राची बॉर्डर सुरक्षित केलेली आहे, गेल्या 10 दिवाळीचे फराळ जिगरबाज सैनिकांच्या गराड्यात दिवाळीचे फराळ साजरे केलेत, त्यांना देश समजला आहे, त्यांना देश कळला आहे। त्यामुळं 17,000 परदेशात जाऊन शिकणाऱ्या पोरांना एका फोनच्या जोरावर सुरक्षितपणानं देशात आणणारा भारताचा पंतप्रधान याआधी 17-20 पंतप्रधानामध्ये कुणी भेटला नाही। आज हे मोदीजींनी शक्य करून दाखवलं आहे। स्वतःच्या संसारापेक्षा राष्ट्राचा सातबारा मजबूत करणं हेच त्यांचं ध्येय आहे। माझा नातू पुढे गेला पाहिजे, माझी मुलगी मुख्यमंत्री झाली पाहिजे, माझ्या मुलाला गेलेले दिवस पुन्हा आले पाहिजेत, यासाठी ही मंडळी पूर्ण असा प्रयत्न करतायत। यासाठी मी एवढंच आपल्याला सांगतो की यांचे वारसदार अडचणीत आले की घटना अडचणीत आहे, काही संबंध नाही। चंद्र सूर्य असेपर्यंत घटनेला कुणी हात लावत नाहीत। आनंद आंबेडकरांच्या सारखा तापड नेता
जर कुणी घटनेला हात लावणारा त्यांना भेटला तर त्याच्या तोंडातले दात नीट ठेवणार नाही तो. अशी अनेक जीव ओवाळून टाकणारे बाबासाहेबांचे अनुयायी आज जिवंत असताना ह्या पद्धतीची भाषा घटनेबद्दल बोलणं ही अत्यंत नामुष्कीची गोष्ट आहे. ज्यांनी मसुदा समितीत बाबासाहेबांना येऊ दिलं नाही, त्या संस्कृतीनं काँग्रेसच्या आत्ता संविधान अडचणीत आहे असं सांगावं, हे केवळ वारसदार अडचणीत आला की संविधान अडचणीत आले असं सांगत राहतात. तिसऱ्यांदा भारताचा पंतप्रधान होण्यासाठी क्षमता असलेला एवढा एकच नेता आहे. नगरसेवक असला तरी वर्षातून एकदा परदेशात जातो, आमदार असला तरी परदेशात जाऊन येतो. पण गेल्या 10 वर्षात, गेल्या दशकात भारताच्या प्रधानमंत्र्यांनी रजेवर जाण्याचा अर्ज आपल्या आयुष्यात दिला नाही. सर्वस्वाचा त्याग करून देश मोठा करणं, देशाला वैभवशाली बनवणं, एवढीच एकमेव ताकद देशाचा GDP वाढवणं हेच त्यांचं ध्येय आहे. म्हणून तिसऱ्यांदा भारताचं पंतप्रधान व्हावं ही आम्हा सगळ्यांची अपेक्षा आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.